मेथीचे लाडू खायला आवडत नाही ना? हो, 90% लोकांना मेथीदाणे खायला बिलकुल आवडत नाही आहेत. मग ते लाडू असो किंवा आणखी कोणत्याही प्रकारे असो. पण मला मात्र आवडतं. आता मी कसं खाते हे दाखवण्यासाठी एक स्पेशली व्हिडिओ बनवणार आहे. त्यामध्ये तुम्ही बघा की कशा प्रकारानं आम्ही मेथी खात असतो. यावेळी मात्र मेथीचे लाडू ही रेसिपी मी शेअर करते आहे. मेथीदाणे ऑलरेडी कडवट असतात, पण कडू मेथीचे फायदे मात्र गोड असतात. मेथी लाडू पौष्टिक आणि औषधी गुणांनी भरपूर असतो. गुडघेदुखी, कंबरदुखी, इम्युनिटी बूस्टर आहे, केसांसाठी, डोळ्यांसाठी उपयुक्त आहे, कॅल्शियमचं नॅचरल सोर्स असल्यामुळं हाडांच्या मजबूतीसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. हेल्थ प्रॉब्लेमपासून जर दूर राहायचं असेल तर रोज एक लाडू खाल्लाच पाहिजे. हिवाळ्यामध्ये तर आवर्जून खाल्लं जातं. आपल्याकडे कसं असतं माहिती आहे, फक्त प्रेग्नन्सीमध्ये आणि बाळंतिणीला दिले जातात. इतर वेळी आपण लाडूकडं ढुंकूनही बघत नाही. तर असं नाही चालणार आहे. रोज एक लाडू हा खाल्लाच पाहिजे. स्क्रीनवर मी मेजरमेंट दिलेलं आहे. मेजरमेंट इतकं सोपं केलेलं आहे. मेजरमेंटचा सिक्वेन्स इतका सोपा करून सांगितलेला आहे की तुम्हाला इझिली लक्षात येईल. खरं तर हे लाडू बनवताना मेजरमेंटचा थोडासा गोंधळ उडतो, पण हा व्हिडिओ बघितला की तुमच्या लक्षात येईल. खूप सोपं करून दिलं आहे मी मेजरमेंट. 1 वाटी 1 वाटी 1 वाटी असं मेजरमेंट दिलेलं आहे. त्याच्यामुळे सोपं जाईल लाडू बनवायला. या ठिकाणी मी 1 वाटी मेथीदाणे घेतलेत आणि लो टू मीडियम फ्लेमवर फक्त गरम करायचं आहे, भाजायचं नाही आहे. ऑलरेडी कडवट असतात. भाजलं गेलं तर अजून कडू होतात. फक्त हाताला गरम लागतील इतपतच गरम करायचं आहे आणि कढईत थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं आहे. थोडंसं थंड झालं की मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. 1 वाटी मेथी म्हणजे ग्राममध्ये 125 ग्रॅम होतं. कोणतंही मेजरमेंटसाठी कोणतंही भांडं घेऊ शकता, थोडंसं मोठं किंवा थोडंसं छोटं. पण जे मेजरमेंट घेता ते सगळं एकाच वाटीनं घ्यायचं आहे. या ठिकाणी मी एकच वाटी वापरले, शेवटपर्यंत एकाच वाटीनं घेतलेलं आहे मेजरमेंट. त्याच वाटीने 2 वाटी दूध घ्यायचं आहे. आता मेथी बारीक कशी केली तर थोडंसं जाडसर बारीक केलेलं आहे. बारीक रवा असतो, सुजी असतं त्याप्रमाणे केलेलं आहे. दूध कसं घ्यायचं तर हे निरसं दूध आहे. उकळून घेतलेलं आहे. उकळल्यानंतर पुन्हा थंड केलेलं आहे आणि मग ते भिजत घातलेलं आहे मेथीची पावडर. छान मिक्स करायचं आणि 8 ते 10 तासांसाठी हे भिजत ठेवायचं आहे. मी सकाळी 6 वाजता हे भिजत घातलेलं आहे आणि संध्याकाळी साधारण 4 ते 5च्या दरम्यान लाडू बनवायचे आहेत. तर हे 8 ते 10 तास छान असं भिजलेलं आहे. दूध पूर्णपणे ॲब्सॉर्ब झालेलं आहे. हे बघा, एकदम घट्ट होऊन बसलेलं आहे पीठ. तर हे छान असं हलवून घ्यायचं आहे. चिकटलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे. एका जाड बुडाच्या कढईमध्ये आता तूप गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. कढई ही जाड बुडाचीच असायला हवी, का तर मेथीदाणे फार लवकर करपतात किंवा मेथीची पूड असू दे, म्हणून जाड बुडाची कढई घेतली आहे. 1 वाटी तूप घातलेलं आहे. 100 ग्रॅम तूप आहे एका वाटीमध्ये. टोटल 300 ग्रॅम तूप घेतलं आहे. मी 3 वेळा घातलेलं आहे 1-1 वाटी. तर हे तूप थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. गरम झालं की त्याच्यामध्ये मेथीदाण्याचं हे मिश्रण घालायचं आहे. हे सुद्धा लो टू मीडियम फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे मिश्रण. दुधात भिजवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंफार मॉइश्चर हे असतं, ते पूर्णपणे जायला हवं आणि छान असं तुपात भाजून घ्यायचं आहे. कंटिन्यू हलवत राहायचं आहे. हे पूर्ण भाजून घ्यायला जवळजवळ 8 ते 10 मिनटं लागलीत. जास्त मोठं गॅस करायचं नाही आहे किंवा हाय फ्लेमवर भाजायचं नाही आहे, ते करपतं. तर हे करपू द्यायचं नाही आहे आपल्याला. खूप छान असं भाजून झालेलं आहे. मॉइश्चर पूर्णपणे निघून गेलेलं आहे. तूपसुद्धा पूर्णपणे ॲब्सॉर्ब झालेलं आहे. 1 वाटी तूप घातलेलं होतं मी. आता 1 वाटी काजू घेतलेत. हे सुद्धा ग्राइंड करून घ्यायचं आहे, भरड करून घ्यायची आहे. त्याच वाटीने मेजरमेंट घ्यायचं आहे. तर हे भरड करून घेतलेलं आहे. थोडंसं बारीक रवा असतं त्याप्रमाणे झालेलं आहे. हे आता मेथीच्या मिश्रणामध्ये ॲड करायचं आहे. ड्रायफ्रूट्स कोणते घ्यायचे आहेत हे आपल्या आवडीनुसार आहे. हवं तर जास्त घेऊ शकता किंवा कमी घेऊ शकता. 1 वाटी बदाम घेतलेत. हे सुद्धा भरड करून घ्यायचे आहेत. ग्राममध्ये 100 ग्रॅम होतं. 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम हे सुद्धा बारीक करून घेतलेलं आहे. मेथीच्या मिश्रणामध्ये हे सुद्धा मी ॲड करते आहे.
आता हे परत भाजून घ्यायचं आहे. ही जी पूड आहे ही थोडीशी गरम करून घ्यायची आहे, जास्त नाही भाजायचं आहे. ऑलरेडी गरम आहे, कढाई गरम आहे, आतलं मिश्रण गरम आहे, गॅस चालू आहे, लो फ्लेमवर आहे. थोडंसं मीडियम फ्लेमवर करून छान असं भाजून घ्यायचं आहे. हाताला गरम लागलं की गॅस बंद करायचं आहे. तर हे छान भाजून झालेलं आहे. एका परातीमध्ये काढते आहे. मिश्रणाला रंग छान आला आहे, टेक्स्चरसुद्धा छान आलं आहे, तूपसुद्धा सगळं ॲब्सॉर्ब झालेलं आहे. खूप छान मिश्रण तयार झालेलं आहे. आता यानंतर सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे, थोडंसं किसून घेतलेलं आहे आणि वाटीच्या मेजरमेंटनुसार 1 वाटी घेतलेलं आहे. ग्राममध्ये साधारण 70 ग्रॅम होतं, वाटी फुल भरले त्याच्यामुळं 70 ग्रॅम होतं. आणि 1 सपाट वाटी फ्लॅट वाटी खारीक पूड घेतलेली आहे. ग्रॅममध्ये 125 ग्रॅम होतं. हे सुद्धा लो टू मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. हाताला गरम लागेल इतपतच भाजायचं आहे, जास्त भाजायचं नाही आहे. त्याच्यामध्ये एक कच्चापणा असतो, तो निघून जायला हवा म्हणून भाजायचं आहे. तर हे सुद्धा मी परातीमध्ये काढते आहे, भाजून झालेलं आहे. यानंतर पुन्हा 1 वाटी तूप घेतलेलं आहे, 100 ग्रॅम तूप. आता डिंक तळून घ्यायचे आहेत. डिंकसुद्धा मी या ठिकाणी 100 ग्रॅम घेतलेत. 1 वाटी होतं. थोडं थोडं घालून तळून घ्यायचं आहे. गॅसचं फ्लेम हायवर आहे. तूप चांगलं कडक झालेलं आहे. कडक तुपामध्ये 2 बॅचमध्ये मी हे तळून घेते आहे. डिंक कसं तळायचं तर तूप कडक करायचं, त्याच्यामध्ये डिंक घालायचं, 1-2 वेळा हलवायचं आणि गॅस बंद करायचा. आपोआप डिंक छान फुलून येतं, करपत नाही, लाल होत नाही, छान भाजून तळून येतं. तर हे झालेलं आहे तळून. ही बॅच काढायची, पुन्हा गॅस लावायचं आणि तूप कडक झालं की पुन्हा डिंक घालायचं आणि त्याच पद्धतीनं तळून घ्यायचं आहे. पटकन होतं, थोडं थोडं घालत बसलं की आपला वेळ फार जातो याच्यामध्ये. तर हे 5 मिनटात झालेलं आहे तळून. 100 ग्रॅम डिंक तळून झालेला आहे. आता बारीक करून घ्यायचं आहे. बारीक कसं करायचं, फक्त चालू बंद करायचं आहे मिक्सर, पूर्ण ग्राइंड नाही करायचं आहे. तर हे झालेलं आहे बारीक, हे बघा नुसतंच चालू बंद केलेलं आहे, तेही फक्त 2 वेळा केलं आहे. थोडं मोठं मोठं आहे, थोडं बारीक झालं आहे, असंच छान लागतं. दाताखाली डिंक आलं की खूप छान लागतं. यानंतर तुपामध्ये परत 100 ग्रॅम तूप घालायचं आहे. थोडंसं तूप आधीचं आहे, परत 1 वाटी तूप मी या ठिकाणी घालते आहे. 3 वेळा 1-1 वाटी आपण घातलेलं आहे. 300 ग्रॅम तूप झालेलं आहे. आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे. गव्हाचं पीठ घेत असताना कसं घ्यायचं आहे, जी वाटी आहे आपली मेजरमेंटची ती थोडीशी प्रेस करून भरायची आणि फुल भरायची आहे. चाळून घ्यायचं आहे. फुल भरल्यामुळं किंवा प्रेस करून भरल्यामुळं 125 ग्रॅम पीठ एका वाटीमध्ये बसतं. 125 असं 2 वाटी घेतलेलं आहे. 2 वाटीचं 250 ग्रॅम पीठ होतं. तर हे भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये. आता भाजायला वेळ जास्त लागतो, लो टू मिडियम फ्लेमवरच भाजायचं आहे, मंद आचेवर भाजायचं आहे, खमंग भाजायचं आहे. 8 ते 10 मिनटं लागलीत भाजायला. खूप छान असं भाजायला लागलं आहे पीठ. रंग हळूहळू चेंज व्हायला लागला आहे, झालेला आहे हे बघा. खूप छान रंग आलेला आहे पिठाला. छान भाजलं की छान रंग येतो त्याला आणि चवीलासुद्धा खूप छान लागतं. कंटिन्यू हलवत राहायचं आहे. आता या गरम तुपामध्ये मी भोपळ्याचे बी घातलेत, त्याच्यामध्ये ते छान तळून येतं. गॅस बंद केलेला आहे, बंद गॅसवर घालायचं आहे. यानंतर आपल्याला गूळ घालायचं आहे. आता गूळ घालत असताना गॅस बंद असायला हवा, ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे. आणि गूळ घेत असताना त्याच वाटीनं 3 वाटी घ्यायचं आहे. एका वाटीमध्ये 125 ग्रॅम गूळ बसतं. 125, 125, 125, 375 ग्रॅम गूळ घातलेला आहे. गूळ घेत असताना बारीक करून घ्यायचं आहे. चाकूने असो किंवा विळीवर असो पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे. बारीक केल्यामुळं खडे राहत नाहीत आणि पटकन विरघळतं.
आणखीन एक महत्त्वाची टीप सांगते आहे. या स्टेजला पटकन गूळ विरघळून घ्यायचं आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही आहे आणि मिश्रण गरम असतानाच बाकीचे सगळे जे आपण तयार करून ठेवलेले आहेत मिश्रणं ती सगळी ॲड करायची आहेत. ते जर थंड झालं पीठ तर लवकर मिक्स होत नाही आहे, म्हणून पटकन घालायचं आहे. गूळ गरम असताना पीठ गरम असतानाच घालायचं आहे आणि हळूहळू आता हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं. बाकीची सगळी मिश्रणं ह्याच्यामध्ये ॲड केल्यामुळं थोडंसं थंड झालेलं आहे, पण कडक आहे अजून. आता ह्याच्यामध्ये ड्राय मसाले घालायचे आहेत. छोट्या चमच्याने 2 चमचे खसखस भाजून घेतली आहे आणि 8 ते 10 वेलची घेतलेले आहेत, ग्रीन वेलची. तर हे बारीक कुटून घ्यायचं आहे, बारीक करून त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. हवं तर या ठिकाणी थोडंसं जायफळसुद्धा घालू शकता, आवडत असेल तर. नाही घातलं तरी चालतं. या ठिकाणी मी थोडंसं सुंठ पावडर घातलेलं आहे, 1 छोटा चमचा सुंठ पावडर. हे 2 फ्लेवर पुरेसे आहेत, छान लागतात लाडू. हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण अजून कडक आहे तोपर्यंतच हाताने छान चोळून घ्यायचं आहे. आता परातीमध्ये काढून छान असं हाताने चोळून घ्यायचं आहे. तर हे मी परातीमध्ये काढते आता आणि हाताने चोळून घेते आहे, म्हणजे गूळ वगैरे छान मिक्स होतं. आणि थोडंसं गरम असतानाच लाडू वळायचे, छान बाइंडिंग होतं. ऑलरेडी आपण गव्हाचं पीठ घातलेलं आहे त्याच्यामुळं बाइंडिंग छान होतं, कडवट बिलकुल लागत नाही आहेत. खूप छान असं लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे. हाताने चोळून मी बारीक करून घेते आहे. या ठिकाणी मी खपली गव्हाचं पीठ वापरलं आहे. जर खपली गव्हाचं पीठ नसेल तर रेग्युलर आपलं जे पोळीचं पीठ असतं किंवा चपातीचं पीठ असतं ते वापरलं तरी चालतं, पण खपली गव्हाचं घातलं तर चवीला लाडू खूप छान लागतात. तर आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण लाडू वळून घ्यायचे आहेत. खूप छान असे लाडू तयार झालेले आहेत, हे बघा. आता या साईजचे लाडू किती होतात एवढ्या मिश्रणामध्ये, एवढ्या मेजरमेंटमध्ये? तर या ठिकाणी 40 ते 42 लाडू तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करायला बिलकुल विसरू नका.